नमस्कार। पोलीस भरतीमध्ये ज्या रिक्त जागा प्रत्येक जिल्ह्यांच्या त्याचे अहवाल वगैरे त्याचे लेटर वगैरे येत आहे आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे। काही जिल्ह्यांचे आलेले, काही जिल्ह्यांचे बाकी आहे। ज्या जिल्ह्यांच्या रिक्त जागा आलेले त्या या ठिकाणी आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि काही जिल्ह्यांच्या काही दिवसांमध्ये येऊ शकतात। आता या ठिकाणी आपण कोणत्या जिल्ह्याला किती जागा रिक्त आलेल्या आहेत त्या बघणार आहोत, पण त्या अगोदर 1 ते 1.5 मिनिट फक्त एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। बघा, आपण सर्व शेतकऱ्याचे मुलं आहे, तर जेव्हा आपल्या घरामध्ये धान्य येतं, तूर मूग वगैरे, तर त्यामध्ये थोडी घाण वगैरे असते किंवा रॉ मटेरियल असतं, म्हणजे हलके वगैरे किंवा खराब वगैरे। तर तेव्हा जे घरचे असतात किंवा आईवडील असतात ते उपणतात, आमच्याकडे उपन्न म्हणतात, म्हणजे हवेमध्ये त्यांना असं उडवतात ते, आणि ती जी घाण असते त्यामधली धान्यामधली ती उडून जाते। तर बघा, त्यावेळेस काय करतात ते चेअरवरती किंवा उंच जागेवरती उभे राहतात, हातात घेमेली घेतात आणि जेव्हा हवा येते तेव्हा ते उडवतात। समजलं तुम्हाला? आता माझा सांगण्याचा उद्देश काय होता ते समजून घ्या। ते तयार राहतात, काय ते तयार राहतात, जेव्हा हवा येते तेव्हा ते उडवायला सुरुवात करतात। समजलं तुम्हाला? तशीच संधी हवेप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि निघून जाईल। तुम्हाला तयार राहायचं आहे, हा विचार करायचा नाही की भरती कधी पडेल, बरोबर? भरती कधी पडेल याचा विचारच करायचा नाही। आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमच्या हातामध्ये काय मला सांगा, तुम्ही किती ओरडले भरती काढा, भरती गव्हर्नमेंटला काढायची तेव्हाच काढेल, बरोबर? भरती कधी निघेल याचा विचार करू नका। आता तुमच्या हातामध्ये काय, फक्त आणि फक्त मेहनत करणे। समजलं? माझा सांगायचा उद्देश तुम्हाला समजलं? आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे ते आपण बघणार आहोत। बघा, या ठिकाणी जागा कमी जास्त असू शकतात, कदाचित माझ्या नजर चुकीने या ठिकाणी कमी जास्त लिहिलेले असतील। क्लिअर झालं? वर्धा जिल्हा पोलीसला 89 पदे, नाशिक जिल्हा पोलीसला 450 पदे, रायगड जिल्हा पोलीसला 400 पदे, ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीसला 122 पदे, ठाणे ग्रामीण वाहन चालकला 40 पदे, मुंबई लोहमार्गला 878 पदे, नवी मुंबई जिल्हा पोलीसला 829 पदे, त्यानंतर ठाणे शहर पोलीसला 753 पदे, छत्रपती संभाजीनगर वाहन चालकला 500 पदे, पुणे वाहन चालकला 203 पदे, जालना जिल्हा पोलीसला 183 पदे, जळगाव जिल्हा पोलीसला 180 पदे, वाशिम जिल्हा पोलीसला 115 पदे, नागपूर ग्रामीण चालकला 5 पदे, नागपूर ग्रामीणला 91, जिल्हा पोलीसला 91 पदे, वर्धा जिल्हा पोलीसला 89, हिंगोली SRPFला 72, पालघर पोलीसला 71 आणि अहमदनगर जिल्हा पोलीसला 500 पदं रिक्त आहेत। मित्रांनो, हे कमी जास्त असू शकतात। अजून जे राहिलेले जिल्हे त्यांचा जे लेटर वगैरे ते जवळपास काही दिवसांमध्ये येऊ शकतं आणि अंदाज आहे की 15 तारखेच्या पुढे, 30 तारखेच्या आत, 29 तारखेच्या आत, 29चा महिना तर भरती पडू शकते। त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका। आता तुमच्या हातामध्ये मेहनत करणे, तर फक्त मेहनत करा, बाकी गोष्टींपासून दूर राहा आणि काळजी घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।